नाशिकहून अमळनेरला निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसच्या भीषण अपघाताची घटना सध्या समोर येतेय। मालेगावहून नाशिककडे निघालेल्या ट्रकची आणि एसटी महामंडळाच्या बसची जोराची धडक होऊन हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येतेय। हा अपघात इतका भीषण होता की बसचा अक्षरशः चुराडा झाल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसून येईल। अमळनेरला निघालेल्या या बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत असताना हा भयंकर अपघात झाला आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या एकूण 22 जणांसोबत जे काही भयंकर घडले ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। बसमध्ये बसलेल्या प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नाशिकहून अमळनेरला निघालेले परिवहन महामंडळाची बस आणि मालेगावहून नाशिककडे निघालेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला। रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। महामार्ग दुरुस्तीच्या कामामुळे सुरू असलेल्या एकेरी वाहतुकीबाबत कोणताही फलक अथवा दिशादर्शक अथवा गार्ड नसल्याने हा अपघात झालाय। त्यामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास अर्धा तास ठप्प झाली होती। दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। या भीषण अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच पोलिसांनी या दिशेने धाव घेतली। जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आला असून रुग्णालयात दाखल केलाय। नाशिकहून अमळनेरला निघालेल्या या बस अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी न झाल्यानं सगळ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला। या बसमध्ये एकूण 38 प्रवासी प्रवास करत असताना हा भयंकर अपघात घडला आणि त्यामध्ये एकूण 2 प्रवासी गंभीर जखमी तर इतर 22 प्रवासी जखमी झालेत।